तर मी विघ्नेश सरांना विनंती करेन की आपला पवित्र शुभास्ते खरं तर मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा या ठिकाणी द्यायचं आहे. आजच्या अंतिमच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अकबर. ज्या अकबरने कालच्या दिवसामध्ये देखील गणेश थोडासा बिझी आहे त्यामुळे त्याला कॉल लावावा लागेल तुम्हाला, त्याशिवाय त्याचं लक्ष आपल्यापर्यंत येणार नाही. नवीन आहे त्यामुळे अनेक गोष्टी शिकाव्या लागतील, त्यामुळे नाविन्यपूर्ण नक्कीच. आणि गुरु आहेत ते म्हणजे आमचे सोनू सर स्वतः, आणि नक्की गुरु आणि शिष्याची ही जोडी खरं तर खूप पाहायला मिळते. तर आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमचे गुरुवरी आमचे विघ्नेशजी मडवी सर कायमस्वरूपी आम्हाला सपोर्ट करत असतात. आज मी त्यांना विनंती करेन की आपण मायक्रोफोनवरती येऊन आज BKPLच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू व्हेरी मच लोकेश यादव आणि तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सुमुख एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश विक्तो विघ्ननाशो गणाधिपः. 64 कला आणि 14 विद्येंचा अभिप्रात म्हणजे गणराला वंदन करून रंगदेवता आई एकवीरा आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस. मी करतो ना 2 मिनिटात, मला पाठव ना. ठीक आहे. मॅच लोटे सुरुवात. पहिला बॉल फुल्लर लेनचा चेंडू आहे. अगदी अपेक्षा केली नव्हती इतक्या अगदी कमी गतीने येईल तोपर्यंत चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा मिळतील. अगदी स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न करत असताना फिंगर रोल केले होते पण लाईन मध्ये खराबी पाहायला मिळाली आणि फुलटॉसला कन्वर्ट केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. फलंदाजीसाठी राहुल आणि गणेश नलावडे अशी जोडी आहे. पहिले षटक हाताळत असताना यावेळी देखील डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ऑन दी अप खेळलाय. चांगला स्ट्रोक लगावला गेलाय. राहुलच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 4 ओव्हरचा सामना आहे. एक पॉवर प्लेचं षटक असेल त्यामुळेच हे पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असणार आहे. अतिशय देखणी स्पर्धा BKPL म्हणजेच बावडी कट्टा प्रीमियर लीग हे सातत्यपूर्वक आयोजन या प्रीमियर लीगचं पाहायला मिळतं. इथे देखील टायमिंग फसलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाली नाही. बघता बघता दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत असताना थ्रो खराब होता. त्यामुळे 2 धावा. खूप चांगलं रनिंग बीट विथ विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाला 2 धावमध्ये कन्वर्ट करणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळेच या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून तेच केलं जातं. चांगली सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या म्हणजेच टीमची धावसंख्या 3 चेंडूच्या अखेरीस 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय. खणखणीत दणदणीत BKPL चौकार, 4 धावा. अगदी खूप चांगला लोअर फुल टॉस बॉलला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅटर आपण जर पाहिलं तर गणेशच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. हे देखील बॅटची एनर्जी लागतीये. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. अर्जुन आहे ना षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आर्यन. या टीमचं नाव देखील आर्यन स्पोर्ट्स आहे. दर्श वामिका रॉयल्स वर्सेस आर्यन स्पोर्ट्स. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. टॉप एज संधी आहे त्या खाली आर्यन आहे. चूक होणार नाही आणि पहिला विकेटचं पतन होत असताना राहुलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम दर्श वामिका रॉयल संघाला 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. राजेश रावलो सातत्याने श्री सिद्धिविनायक टीमचं मार्गदर्शन करत असताना श्री सिद्धिविनायक टीमचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर
आज ॲज अ कॅप्टन म्हणून एक महत्वाची भूमिका राहिली आणि आज बावडी कट्टा प्रीमियर लीग दुसऱ्यांदा या बावडी कट्टा प्रीमियर लीग मध्ये येण्याचा योग आला. आज खऱ्या अर्थानं भरपूर स्पर्धा अगदी होत्या, त्यामुळेच बावडी कट्टा ह्या प्रीमियर लीग साठी एक वेगळं नातं जोडलंय. काल देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अनुप पाटील असतील किंवा या असोसिएशनचे ट्रेझरर योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल त्यांची उपस्थिती. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. आल्या आल्या फलंदाज गणेश बॅटमधून षटकार आलाय. सुपर स्ट्रोक. गणेश चांगला सेट झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता गणेशच्या बॅटमधून आणि अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. काल तो अवेलेबल नव्हता आपल्या टीमसाठी, पण आज अवेलेबल आहे आणि आल्या आल्या आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. चांगली बॅटिंग. खूप चांगला बॉल आहे, पण लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वेळीट व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमच्या धावसंख्येत अजून वाढ होती आणि टीमची धावसंख्या 19 ऑन अ स्कोर बोर्ड. 19 धावा धाव फलकावर लागत असताना दुसरा ओव्हर 4 ओव्हरची मॅच आहे. स्लॉट मध्ये बॉल आहे, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार धमाकेदार षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गणेश नलावडे. GN बॅटिंग साठी जीनियस रीतीने बॅटिंग करत असताना गणेश नलावडे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, अगदी बॅटच्या मोरून बॉल गेला. चांगला चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर प्रदीप पवार, आर्यन पवार, प्रदीप पवार हे दोन बंधू देखील आहेत. स्टेप आउट केलाय. कॉट बिहाइंडची संधी होती, पण इथे गमावली विकेट किपरने आणि इथे सिंगल दक्कील मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. एक एक संधी फार महत्वाची असते आणि ही संधी गमावली आहे. मी तर म्हणेन टीम आर्यन स्पोर्ट्स संघाने. दर्श वामिका रॉयल्स वर्सेस आर्यन स्पोर्ट्स असा सामना. बॅटची एज पुन्हा एकदा फ्लाय स्लिप तैनात नाहीये. सिंगल मिळते. चांगली वापसी, चांगलं कमबॅक करत असताना, गोलंदाजी करत असताना पवार या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये पहिल्या काही चेंडू मध्ये धावा खर्च झाल्या. अकोटपाचा बॉल, संधी आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. आर्यन पोचेल का? तू पहले आप करके गाडी निकल गई. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या तर 12 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा आल्या तब्बल 19 धावा. टीमची धावसंख्या 31. 31 या आकड्यावर. चांगली बॅटिंग. चूक झाली आहे. आर्यन पवार कॉल करत असताना इथे कॉलिंग मध्ये मिस्टेक होतीये. कॅच पकडत असताना देखील तुमचा कॉलिंग महत्वाचा असतो. बॉल पर्यंत मी पोहोचेन किंवा बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल यासाठी कॉल कॅच साठी करणं गरजेचं होतं, पण इथे चूक झाली. आर्यन पवार आणि मिडविकेटचा क्षेत्ररक्षक या दोन्ही मध्ये गफलत झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी जनार्दन. किती वेळ खेळतो तो? कोण बोलला तू? गणेश नलावडे. 8 बॉल मध्ये 23 धावांची झंझावात खेळी करत असताना गणेश नलावडे. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. अगदी चेंडू जात आहे मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ज्या क्षेत्ररक्षकाकडून मागच्या बॉलवर चूक झाली होती. एकदम मिळते. सिंगलने या ओव्हरची सुरुवात झाली. गणेश नलावडे कडे जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. जर तुम्हाला सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारायची, कारण तो सेट झालाय. 8 बॉल मध्ये 23 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौकार षटकारांची आतिषबाजी तो करतोय.
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अगदी छेडछाड करण्याची प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. चांगला चेंडू ऑफस्टंपवर मारा करावा लागेल गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना. अगदी गणेश नलावडे ज्या पद्धतीने स्टान्स घेतो आणि बॅट्समनची मुवमेंट बघून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बॅट्समनला फॉलो करणं गरजेचं आहे. तो फॉलो करणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉलर बॅक ड्राईव्ह खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगली गोलंदाजी इम्प्रेस केला. या ओव्हर मध्ये कमी धावा येत असताना 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. आर्यन पवार येईल फंबलिंग पाहायला मिळते पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त दोन्ही बॅटरला चाणाक्ष राहावं लागेल. दोन्ही बॅटरला अगदी कॉलिंग चांगलं द्यावं लागेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण की बॅट्समन गणेश नलावडे चांगल्या रिदम मध्ये डाऊन द लेग साइड अंपायर आमच्या दिशेने वेळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. BKPL बावडी कट्टा प्रीमियर लीग श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ राबाडे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि कालपासून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. या दिवशी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये वापसी केली. या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस यशच्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल. या ओव्हर मध्ये कमाल केली आहे. फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा दाखल करावं लागलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण कॉल करणार आहोत. तिथे मध्ये PR डॉमिनेटर्स अँड ब्रदर्स ग्रुप हे दोन्ही कॅप्टन रेडी राहतील. रमेश धोनी कॅप्टनला हंबल रिक्वेस्ट असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण जाणार आहोत टॉस साठी. PR डॉमिनेटर्स अँड ब्रदर्स ग्रुप चला गोपी रेड्डींचा बंधू म्हणजेच चिरंजीवी न्यू गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवर गणेश नलावडे पाहायला मिळते. नवीन बॅट्समन रोशन बॅटिंग साठी 34 धावा दाखल करावं लागली. शेवटच्या ओव्हर मध्ये गणेश नलावडेला आता अटॅक करावा लागेल. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर 35 धावा दाखल करावं लागलेत. अखेरचं षटक आहे. अखेरच्या षटकामध्ये देखील धावा करावा लागतील. अकोटपाचा बॉल पुल केलाय. पुल सक्सेसफुल होत असताना गणेश नलावडेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाकाची डुसी मारेच्या पार षटकार. लाजबाब स्ट्रोक स्टेप आउट केलं होतं. अकोटप्प्याचा बॉल जसा मिळाला तसा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. सुपर बॅटिंग गणेश नलावडे एक हाती फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपल्या टीम साठी योगदान देत असताना बारा बॉल मध्ये 30 धावांचं योगदान देत असताना खराब चेंडू पाहायला मिळतोय. धावा मिळतील चला मॅचला होती सुरुवात. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये आणखीन एका कुटपाचा बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. अंपायर एक्स्ट्रा व्हाईट +1 अशी धाव मिळत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44 ऑन स्कोर बोर्ड.
44 धावा फलकावर लागलीत. गणेश नलावडे चांगली बॅटिंग करतोय. या ओव्हरचे अजूनही जर पाहिले 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. जिकडे 3 ओव्हर मध्ये 34 धावा होत्या, आता जर पाहिल्या तर चौथ्या ओव्हरचा एकच बॉल झाला आणि 11 धावा खर्च केलेत. अकोटापाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली विकेट किपर चूक होणार नाही. गणेश नलावड्याला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना गणेश नलावडे हा बाद झालाय. विकेटचं पतन होत असताना गणेश नलावडे बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. न्यू बॅटर मिस्टर पिंकेश फलंदाजीसाठी आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. 45 धावा फलकावर लागलेत. अकोटाप्याच्या बॉलला अगदी टायमिंग चांगलं पाहायला मिळते. चेंडू जातोय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिंकेशच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब दर्जेदार धमाकेदार षटकार. सुपर बॅटिंग. चांगला स्ट्रोक लगावला गेला. अकोटप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल आणि तेच घडलं या मॅच मध्ये देखील. पिंकेशच्या बॅट मधून षटकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावर. 50 अगदी ओलांडली धावसंख्येने. त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला. अकोटापाचा बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे. मिड विकेट रिजन मध्ये आर्यन स्वतः खाली पाहायला मिळते आणि एक सेफ हँड मानलं जातंय. आर्यन स्पोर्ट्स संघाचे ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय. जेल सलम संपलाय. पिंकेश साखे विकेटचं होत नसताना पतन. 51 वर आणखीन एक विकेटचं पतन होत असताना न्यू बॅटर मिस्टर गौरव फलंदाजीसाठी आलाय. आज तब्बल 8 मॅचेस आहेत. अगदी वेळेवर ही स्पर्धा सुरू होते आणि वेळेवर ही स्पर्धा संपवण्याचा इरादा आयोजन कमिटीचा आहे. त्यामुळेच या सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल, कारण की जी पंक्च्युअलिटी दाखवली ना. फुलटॉस बॉल टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. फलंदाज गौरवच्या बॅट मधून गौरवशाली षटकार. लाजबाब स्ट्रोक. फुलटॉस बॉलला अगदी दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांना टीमची धावसंख्या 58 या आकड्यावर. 58 ऑन स्कोर बोर्ड. अकोटापाचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 59 धाव फलकावर लागलेत आणि 60 धावांचे टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट दर्श वामिका रॉयल्स संघाने दर्श वामिका रॉयल्स टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 59 धावा उभारल्या. 60 धावांचं टार्गेट उभं केलं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी PR डॉमिनेटर्स अँड ब्रदर्स ग्रुप दोन्ही कॅप्टन टॉस साठी येतील, याची नोंद घ्या. आमच्या समेत वेदांत मात्रे बच्चू देखील आहेत. ज्या 20 RSA गुठ्ठुली टीमच्या माध्यमातून स्पर्धा होती आणि याच मैदानावर एक भली मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ती स्पर्धा देखील फार चर्चेत आहे. ती स्पर्धा आहे 16, 17, 18, 19 या कालावधीमध्ये शिवजयंती निमित्तानं RSA गोठिवली आयोजित RSA चषक 2026 चा घमासान आणि भव्य दिव्य फॉर्मॅट डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणजेच श्री अनिकेत रमाकांत मात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन
माजी उपमहापौर आणि नवनिर्वाचित नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे मॅडम, त्याचबरोबर सौ अनिता सुरेश मानमतकर मॅडम नगरसेविका आणि सौ चैताली भावेश पाटील नगरसेविका, या सगळ्यांचंच योगदान राहिलं. आणि या स्पर्धेचे अगदी प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजेच अक्षय रमाकांत म्हात्रे. या स्पर्धेचं पारितोषिक असे असेल 1 लाख, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000. आणि या स्पर्धेसाठी मालिकावीरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला एक मोटर बाईक म्हणजेच बुलेट तुम्हाला देण्यात येईल. हे देखील मोटर बाईक देण्यात येईल. आणि 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असेल. 1,50,000 द्वितीय, तृतीय 25 आणि चतुर्थ देखील 25 पारितोषिक. 32 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये असेल. वैयक्तिक पारितोषिक देखील मोटर बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक असे अनेक पारितोषिक असतील. आणि की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल. आणि सध्या तुम्ही की स्कोरच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद. चला, दोन्ही टीम कॅप्टन आमचे लोकेश यादव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस झाला आणि ब्रदर्स ग्रुप टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला, 60 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आर्यन पवार आणि त्यांच्या समवेत विनोद अशी जोडी आहे. 60 धावा करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर सूर्याजी. या टीम मधून येत असताना मॅच आपल्याला दुसरी पाहायला मिळते. दर्श बॉमिका रॉयल्स वर्सेस आर्यन स्पोर्ट्स असा सामना. यावेळी देखील फ्ले एन मिस. पहिलाच बॉल गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर उसळी घेतलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल आणि प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या टीमला कॉन्फिडन्स वाढवेल. खुलबा टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. चला, पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. इथे ऑन द फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच होते ड्रॉप, चेंडू होतोय फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. कॅच झाली ड्रॉप आणि 4 धावा देखील मिळतील. 4 धावानं टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. धावा करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कॅच ड्रॉप जरूर झाली या मागच्या बॉलवर, पण इथे चांगली फिल्डिंग देखील करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. शराचा वेध घेतलाय. धावचीची संधी आहे. काय घडलंय? खूप चांगलं कलेक्शन, खूप चांगलं इथे एक्झिक्युशन झालाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना विनोदला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम आर्यन स्पोर्ट्स संघाला. विनोद बॅक टू द डगआउट. अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये वेगाने स्ट्रोक लगवला गेला होता. फेकी देखील तितकीच पाहायला मिळाली, वेगवान आणि अगदी गॅदर करत असताना कुठलीही चूक केली नाही. सूर्याजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रदीप पवार आर्यन पवार हे 2 बंधू आहेत. आर्यन स्पोर्ट्स टीमचे संघ मालक आर्यन पवार ला आता ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलावा लागेल. या मैदानावर धावा होतील, या मैदानावर धावा झाल्यात आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आर्यन पवार स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल पुल केलाय. टायमिंग चांगला आहे, प्लेसमेंट चांगला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. आर्यन पवारच्या बॅट मधून येतोय एक पॉवरफुल षटकार. 6 धावा
अको टप्प्याच्या बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेरून खेचून मारलाय. हिंदी भाषेत सांगायचं म्हणजे खीच के माराय. 6 धावा. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती 11 या आकड्यावर 11. 11 धावा दाफलकर लगेच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15ची सरासरी राखायची आहे. त्यामुळेच या बॉलवर एखादा चौकार किंवा एखादा षटकार येणं देखील अपेक्षित असेल आर्यन स्पोर्ट्स टीमसाठी. अन्यथा प्रेशर वाढेल आणि प्रेशर मध्ये चुका होताना आम्ही सातत्याने पाहिले. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आर्यन पवार स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. आणखीन एक आखो टप्प्याचा बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यन पवारची पॉवरफुल हिटिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17, लॉस ऑफ 1 विकेट. आता इक्वेशन बदललाय. इक्वेशन येऊन ठेपलंय. ते आहे 18 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. 18 बॉल 43 धावांची आवश्यकता. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 43 धावा करायचे. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर 17 धावा दाफलकर लागलीत. आर्यन पवारची पॉवरफुल हिटिंग. 2 बॉलवर 2 षटकार लगवले. या मॅच मध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत की मॅच अजूनही संपली नाही असं सांगणारे षटकार क्षमता एबिलिटी आहे आर्यन पवारकडे आणि ही पॉवरफुल हिटिंग करावी लागेल. त्यांचेच बंधू नॉन स्ट्राइक एंडवर प्रदीप पवार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर पिंकेश ज्याच्या बॅटमधून षटकार आम्ही पाहिला होता. पिंकेश आणि प्रदीप पवार आता आपल्या भावाला साथ द्यावी लागेल. इथे देखील मोठा स्ट्रोक लगवला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातो रोशनच्या माध्यमातून आणि प्रदीप पवारला परतावा लागेल. विकेट ची प्राप्ती होत असताना दुसरा धक्का लागत असताना टीम आर्यन स्पोर्ट्स संघाला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 17, 17 धावा. मग हा बॅटरला काय करावं लागेल की जास्तीत जास्त स्ट्राइक ही आर्यन पवारवर ठेवणं गरजेचं आहे. पण प्रत्येक बॅटर हा षटकार लगवण्यासाठी तैनात होतो. त्यामुळेच विकेटची प्राप्ती होती. अतिशय देखणी स्पर्धा श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ दरवर्षी BKPL चं आयोजन पाहायला मिळतं. बावडी कट्टा प्रीमियर लीग. अगदी एका परिसरातील सगळेच खेळाडू आणि मोठ्या संख्येने हे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. 8 संघांचा सहभाग. त्यामध्ये लीग स्टेजमध्ये मॅचेस पाहिल्या. काल देखील खूप चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट पाहिलं आणि आज देखील या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी टीमची धावसंख्या 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा दाफलकर लागलीत. जनार्दन न्यू बॅटर ज्यांनी चांगले षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील बॅटिंग मध्ये योगदान देत असताना खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फंबलिंग होतीये. 1 धाव पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट करत असताना एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. क्रिकेट असो किंवा तुमचं परीक्षा असो, एक्झाम असो किंवा राजकारण असो, या गोष्टीमध्ये एक गोष्टीसाठी फार महत्व असतं. त्यामुळेच एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. इथे बॅटची एज लागत असताना शरीराचा वेध घेतला होता आणि सिंगल मात्र मिळते. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 22. या मॅच या ओव्हर मध्ये कुठेतरी वापसी करत असताना पिंकेश चांगलं षटक मारावं लागेल. दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि जास्तीत जास्त आर्यन पवारला वंचित ठेवले स्ट्राइक पासून. चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावाने टीमची धावसंख्या 23 आकड्यावर 23 धावा. धाव फलकावर लागली. मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धावा. धाव फलकावर लागलीत. षटक क्रमांक दुसरं. आर्यनला स्ट्राईक मिळते. पूर्ण ओव्हरमध्ये आर्यन नॉन स्ट्राईक इनवर राहिला. त्यामुळेच या शेवटच्या बॉलवर एक मोठा प्रहार अपेक्षित असेल. चला मॅच होते सुरुवात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आर्यन पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन पवारवर मोठी जबाबदारी. या बॉलवर मोठा हिट करावा लागेल, अन्यथा 2 ओव्हरमध्ये प्रेशर वाढेल. इथे देखील कुलबटप्याचा चेंडू आहे. एकच धाव मिळते का? या सिंगल मिळते. षटक क्रमांक दुसरं संपला गेले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. वेदांत म्हात्रे बच्चू यांच्या वतीने जर आर्यनने हा सामना जिंकून दिला तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा, वेदांत म्हात्रे एक चांगले क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. RSC गोठिवली किंवा गोठिवली 11 गोठिवलीसाठी भरपूर कॉन्ट्रीब्युशन राहिले. RSC चषक या स्पर्धेसाठी देखील एक महत्वाची भूमिका असते. ज्यावेळेस या मैदानावर RSCचं आयोजन असतो. अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने देखील एक स्पर्धा असते, जी पावसाळी स्पर्धा असते. त्या पावसाळी स्पर्धेमध्ये देखील एक आयोजकाच्या भूमिकेत एक महत्वाची भूमिका असते. 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल आलाय. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते आर्यन. पहिलाच बॉल टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सिंगल. घोषांकी क्षेत्रात सिंगल डबलने मॅच बनणार नाही, यासाठी मोठी स्ट्रोक खेळावा लागेल. आर्यनवर मोठी जबाबदारी आहे. संघ मालक आहे, कॅप्टन आहे आणि कॅप्टनचं ओझ पेलत असताना बॉल कधीही हरवला, कधीही फुटला तर नवीन बॉल दिला जातोय. हे आहे श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचं काम. आणि बावडी कट्टा प्रीमियर लीग मध्ये हे चित्र पाहायला मिळते की कुठल्याही क्षणाला बॉल जर हरवला, फुटला तर नवीन बॉल पुरवला जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. मॅच ऑन आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला दर्श वॉमिका रॉयल्स. इथे स्टेप आउट खेळलाय, फेकून दिला. हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषी पलीकडे. आर्यन पवारच्या बॅट मधून पॉवरफुल हिटिंग. तेरे हर वार का पलट वार हूं मैं, आर्यन पवार हूं मैं. सुपर बॅटिंग. 31 31 आकड्यावर 29 अजूनही करायचे. 10 बॉल 29 धावा. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला गरमी जाणवणारी BKPL ची ही स्पर्धा, बावडी कट्टा प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. ऑप्शनच्या बाहेर चूक झालीये. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावाने टीमची धावसंख्या आला अगदी वाढ मिळते. टीमची धावसंख्या 33. 3 3 33 धावा. 10 बॉल 27 करायचे आहेत. बॅटची इनरी. चेंडू जातोय फाइंड मध्ये. सिंगल मिळते. एक एक बॉल फार महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची. एक एक झेल, एक एक षटकार या दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट आहे. एकीकडे बॅटिंग करणारी टीम प्रयत्न करतात, दुसरीकडे गोलंदाजी करणारी टीम 100% देत असताना यावेळेस फटका चांगला आहे. एरियल रूटने हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 40 धावा धाव फलकावर लागत असताना एक हाती झुंज देत असतोय. आठ बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आता हा सामना राहिलाय आर्यन पवार वर्सेस दर्श वॉमिका रॉयल्स, म्हणजे 1 वर्सेस 11 असा काढा मुकाबला.
इथे देखील फटका चांगला आहे. जर हा सामन्यामध्ये आर्यनला आपण बाद केलं तर नक्कीच अर्ध काम सोपं होईल. त्यासाठी दर्श भूमिका रॉयल्स टीमला प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक 3 हाताळत असताना राहुल ने भरपूर धावा खर्च केला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 19 अजूनही करायची आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी संधी आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने ऑफड्राय केला जातोय. सिंगल मिळते. फंबलिंग पाहायला मिळते आणि एका धावानं षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. इकडे आर्यन पवार आणि दुसऱ्या बाजूला दर्श वामिका रॉयल्स हा संघ देखील पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा. मीटिंग करू नका. आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच अंतिम आणि शेवटच्या दिवसांमध्ये एक मिनिट फार महत्वाचा ठरतोय. गोलंदाजीसाठी भरपूर चर्चा झाली. जवळजवळ 10 खेळाडू एकत्र आले होते. त्यानंतर ठरलं की रोशनकडे आपण आता हे शेवटच्या ओव्हरची जबाबदारी देऊया आणि ही जबाबदारी पार पडत असताना रोशनला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि त्या बाजूला जर पाहिलं तर आर्यन पवार हे 6 बॉल त्याला फेस करावा लागेल. 3 षटकार आले तर नक्कीच हा सामना जिंकेल आर्यन स्पोर्ट्स. जर 3 बॉल डॉट आले तर नक्की प्रेशर मध्ये येईल आर्यन स्पोर्ट्स. हा सामना अगदी अंतिम टप्प्यावर येत असताना सगळ्यांचं लक्ष या मॅचकडे. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आर्यन पवार स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. अंपायर पाहणी करत असताना सगळी फिल्डिंग पोझिशन. मॅच होते सुरुवात. चला सामना स्पीडअप करा. आर्यन चला तुम्ही आपली मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा. कुठलाही खेळाडू आतमध्ये येणार नाही. चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. फोकस करावा लागेल. तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल आर्यनवर मोठी जबाबदारी आहे. प्रेशर आहे. हाय व्होल्टेज सामना. ॲग्रेशन पाहायला मिळालं. आता या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. हा टप्प्याचा बॉल प्ले अँड मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. जो वेळ खर्च झाला होता ना मागचे 2-3 मिनिटं त्यामध्ये कुठेतरी मॅच शांत झाली. या सिच्युएशन मध्ये अजून एक किस्सा आठवतो तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आता 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. सलग 2 डॉट बॉल. आता प्रेशर मध्ये आर्यन स्पोर्ट्स. 4 मध्ये 18 करायचे आहेत. ज्यावेळेस भारताचा विमेन्स फायनलचा सामना सुरू होता डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये त्यावेळेस हरमीत कौरला ज्यावेळेस सचिन तेंडुलकर मिळाले होते की अशी सिच्युएशन येईल ज्यावेळेस तुम्ही सामनामध्ये समसमान बाजू होईल त्यावेळेस सामना थोडासा शांत करा, थांबवा. आणि तेच चित्र पाहायला मिळालं या मॅच मध्ये देखील. काही मिनिटं वेस्ट गेले त्यामुळेच कुठेतरी मॅच थांबली इथे. त्यामुळे असा फरक पडतो ज्यावेळेस भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना चालू होता T20चा त्यावेळेस देखील पॅड बदलण्यात आलं होतं रिषभ पंतच्या माध्यमातून आणि मॅच थोडीशी स्लो डाऊन केली होती. त्यामुळेच मॅचचा निकाल बदलतो. या छोट्या छोट्या मुवमेंट्स असतात, छोट्या छोट्या क्षण असतात ते फार महत्वाचे असतात. इथे देखा तसंच घडलं. कुठेतरी 2-3 मिनिटं खर्च झाले आणि इथे आर्यन जो चांगला रिदम होत होता तो आर्यन आता संघर्ष करताना दिसतोय. 3 बॉल 19 धावांची आवश्यकता आणि पुन्हा 17 आणि आणखीन एक डॉट बॉल म्हणजे 4 बॉल मध्ये फक्त सिंगल आली. आता 2 बॉल 17ची आवश्यकता आहे म्हणजे मॅच एका बाजूला फिरली आहे. जो आर्यन चांगल्या रिदम चांगल्या फॉर्म मध्ये होता तो आर्यन आता संघर्षाची लढाई लढतोय. 2 बॉल 17. हेच आहे क्रिकेट. क्रिकेट तुम्हाला हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतो. पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाहीये. तो एंडला चेंडू लागतोय. सिंगल मिळते. सिंगल ही मॅच बनणार नाही. आता 1 बॉल आणि 16. काय गोलंदाजी केली रोशनने.
5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलीत. या मॅचला कलाटणी आणणारे हे षटक. आता शेवटचा बॉल